नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, माझी डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी आशा करते की तुम्ही खूप छान मस्त मजेत नक्कीच असणार. तर आज आहे आषाढ अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या म्हणतो, गटारी अमावस्या देखील म्हणतो. तर ऑफिसमधून आल्यावर मी माझी दीपपूजन जे आहे हे करण्यासाठी सुरुवात केली. आधी मस्त बसून निवांत असा चहा घेतला. चहा झाल्याच्या नंतर सियाला म्हटलं की चल बेटा, आपण खाली जाऊन थोडेसे फुलं वगैरे तोडून आणू. आमच्या खालीच फुलांचे भरपूर असे झाडं आहेत, त्यामुळे बाहेरून विकत फुलं आणण्याची तशी काही गरजच नाही आहे. तर मी आणि सिया आणि तिची मैत्रीण आम्ही तिघीजणी असं मस्त फुलं तोडायला गेलो. तर भरपूर असे फुलं भेटले, खूप छान. आमच्या आजूबाजूला इतकी फुलांची झाडं आहेत की असं काही म्हणजे काही टेन्शनच नाही की फुलं मिळणार नाहीत वगैरे. त्याच्यामुळं फुलं घेतली आणि फुलं तोडत असताना मला काहीतरी भयंकर असं दिसलं. म्हणजे अक्षरशः फुलं तोडत असताना फूल पकडायच्या ऐवजी मी तो किडा पकडला. तो इतका भयंकर होता की मी इतकी घाबरून गेले की वेगळंच वाटलं त्याला हातात पकडून मला. या झाडावर माहिती का, असे प्रकारचे भरपूर असे किडे असतात. आळ्या म्हणतात त्याला काहीतरी, त्या तगारीच्या झाडांवर अशा हिरव्या कलरच्या भरपूर आळ्या असतात. मग जपूनच उरलेले सुरलेले जे काही फुलं होते ते जपूनच तोडले. फुले तोडून झाल्यावर आम्ही घरी आलो. सियाला म्हटलं तू तयार हो. आता गंमतच झाली. गंमत अशी झाली की मी सियाला म्हटलं, सिया जा, आपल्याला ना आता दीपपूजन करायचं आहे आणि छान आवरून ये मस्त. ती म्हटली आई काय आवरू, कशामुळे आवरू, मी का आवरू. म्हटलं अगं तुझी पण पूजा करायची, म्हणजे मला तिला म्हणायचं होतं की सिया तुला ऑप्शन करायचं, त्यामुळे तू पण छान आवर. तर ती बघा कशी आवरून आली, माता राणी बनून आली. आणि आल्यावर मला म्हणते आई का मी कशी दिसते, माता राणी दिसते का मी, की पार्वती माता दिसते की सीता माता दिसते. मी तिच्याकडे बघून शॉक झाले आणि मला हसू की रडू असं झालं होतं. म्हटलं सिया हे काय. अगं तिला म्हटलं माता राणी आपली पूजा करायची म्हणजे आता आपल्याला देवीसारखं जावं. आली पूजा करून घ्यायला. ठीक आहे, आता हरकत नाही, राहू दे असं जसं आहे तसं. चला पुढची कामं सुरू. तर आज आहे दीप अमावस्या, आषाढ अमावस्या आपण त्याला असं म्हणतो. तर आज आपण दिव्यांची पूजा करतो. तर दिव्यांची पूजा याच्यासाठी करतात की आपल्या घरातलं एक लक्ष्मी वावरावी, लक्ष्मीची आपल्या घरात प्रसन्न व्हावी, त्यानंतर आपल्या घरच्यांची आणि आपले आरोग्य चांगले राहावे, यासाठी आपण ही जी पूजा असते ती केली जाते. तर इथे माझी पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. तर मी सर्वप्रथम हा जो पाट आहे हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला आणि त्याच्यावर लाल कलरचं वस्त्र अंथरलं आहे. त्याच्यानंतर इकडे जे दिवे आहेत हे दिवे मी स्वच्छ धुवून घेतले आधी. आणि दिवे घेतल्याच्या नंतर त्याच्या प्रत्येक दिव्याच्या खाली तांदळाची रास करून, तर इथे लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. लक्ष्मी जी असते ती प्रसन्न होते. त्यानंतर हे लाल वस्त्रावर मी खाली तांदळाची रास मांडून त्यावर गणपती मांडलेला आहे सुरुवातीला. आणि सगळे जे माझ्या घरात दिवे आहेत, समया आहेत, हे सगळे दिवे आणि समया एका तांदळाच्या राशीवर असे मांडलेले आहेत. त्यानंतर हे जे दिवे आहेत हे दिसत आहेत तुम्हाला, तर हे कणकेचे दिवे आहेत. म्हणजे गुळाचं पाणी करून मी कणिक तिंबून दिवे करून त्याची वाफ काढून त्याची दिवे बनवली आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे. हे नंतर आपण प्रसाद म्हणून दिवे हे सगळे आपल्या घरातल्यांना देऊन खाऊ शकतो. त्यानंतर अजून इथे मी पान सुपारी ठेवलेली आहे. तर अशी माझी एकंदर साधी पोळी पूजा करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. आता सुरुवातीला मी देवासमोर दिवा लावणार आहे आणि दिवा लावल्याच्या नंतर तुळशीचा दिवा इकडे रेडी करून ठेवलेला आहे. देवाला दिवा लावून, तुळशीला दिवा लावून मी आता ही पूजा सुरू करणार आहे. सिया पप्पाला जय कर बेटा, चल जय कर पप्पाला. आपल्याला आता तुळशी पशी दिवा लावायचा आहे. ओके, लावते. तुळशीच्या आतमध्ये कुठे ठेवायचं पाडू नको, राहू दे. अशा प्रकारे सगळी व्यवस्थित तयारी झाली. मग तयारी झाल्याच्या नंतर आम्ही शुभम करोती आणि नंतर दिव्याचं जी आरती असती, दिव्याचं जे गाणं असतं ते म्हटलं. आणि अशा प्रकारे आमची जी पूजा आहे ही संपूर्ण पार पडली.
दिव्याला पाहून नमस्कार, दिवाला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणापाशी. ठीक. घरात कुठलीही पूजा होऊ द्या, एकदा पूजा झाली की मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं. लहान मुलांना सुद्धा अशा गोष्टींची सवय लागते, आपल्या परंपरा जपण्याची त्यांना सवय लागते. त्यामुळे हे नक्कीच आपल्या घरात झालं पाहिजे. तसेच या दिवशी दीपामावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांना संध्याकाळी ओवाळण्याची प्रथा आहे. तर ओवाळण्याच्या कृतीतून लहान मुलांना कुटुंबातील प्रेम, सुरक्षिततेची भावना आणि आपुलकीची जाणीव होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर आपली जी भारतीय संस्कृती आहे ती परंपरा व ते संस्कार त्यांच्यावर बिंबवले जातात. त्याच्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा ओवाळावे. आता आमच्या शेजारची सुद्धा मुलगी येऊन बसली, तिलाही खूप आवड. तीही म्हटली आंटी मला पण ओवाळा. मग तिलाही मी ओवाळलं, तिलाही खूप छान वाटलं. तसेच लहान मुलांना ओवाळल्यामुळे त्यांना आपले जे पूर्वज आहेत त्यांचेसुद्धा त्यांना आशीर्वाद मिळतात. त्यामुळे ही जी पद्धत आहे ही पूर्वापार चालत आलेली आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे झालं माझ्या घरचं हे दीपपूजनाचा आज फेस्टिवल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुमच्या घरी दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की काय काय करता, यापेक्षा अजून काय वेगळं करता हेही सांगा, जेणेकरून मलाही समजेल आणि मलाही काहीतरी नवीन पुढच्या वेळेस करण्याची उत्सुकता वाढेल. त्यामुळे हे मला नक्की कळवा. त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या लाईक, शेअर आणि कमेंटमधून नक्की मला सांगा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह मिळतो. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकन प्रेस करून ऑल प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.